आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. संपूर्ण देशाचं लक्ष आता उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनाकडे आहे, कारण अतिशय महत्त्वाचा निर्णय या अधिवेशनात होणार आहे. लोकसभेच्या या अधिवेशनात अतिशय महत्त्वाचा म्हणजे खासदारांची संख्या वाढवण्याचा आणि विशेषतः महिला विधेयक आरक्षण. महिलांना आता मोठ्या प्रमाणात आरक्षण मिळणार. 33% महिला आरक्षण लोकसभेत आता मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच 16, 17 आणि 18 3 दिवस संसदेचं खास अधिवेशन बोलवलेलं आहे. त्यामुळे आता आनंदाची बातमी आहे की खासदारांची संख्या प्रचंड वाढणार. याशिवाय महिलांना खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळणार. ही नेमकं खासदार किती, ही संधी मिळाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात कुणाला खासदार म्हणून संधी मिळेल या संदर्भात आज आपण प्राथमिक चर्चा करूया, कारण निवडणुकीला अजून वेळ आहे. सध्या 543 खासदार देशात आहेत आणि आता हा आकडा वाढणार तब्बल 850 पर्यंत. ही मोठा आकडा आहे. 2029ला देशात असणार 850 लोकसभेचे खासदार. त्यामध्ये 815 हे विविध राज्यात असतील आणि 35 खासदार हे केंद्रशासित प्रदेशात असतील. त्यामध्ये महाराष्ट्रातील खासदारांची संख्या 48 वरून तब्बल 72 होणार आहे. म्हणजे आकडा मोठ्या प्रमाणात खासदारांचा वाढणार आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जे का आता खासदार आहेत त्यांची संख्या निश्चितपणे वाढणार आहे. कोल्हापुरात आता 2 खासदार आहेत, त्याचे 3 होतील. सांगलीत 1 आहे, तिथेही 2 होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातही खासदारांची संख्या वाढणार आहे. त्यामुळं खासदार वाढणार असल्यामुळं संधी अनेकांना मिळणार हे नक्की आहे. पण हे सगळं होत असताना तब्बल 273 म्हणजे 850 पैकी 273 खासदार हे महिला असणार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 136 आणि अनुसूचित जमातीसाठी तब्बल 70 जागा आरक्षित असणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात आता कोण लढणार याची चर्चा सुरू झाली. विद्यमान खासदार आहेत शाहू महाराज, धैर्यशील माने, प्रणिती शिंदे, उदयनराजे, विशाल पाटील आणि राज्यसभेवर आहेत धनंजय महाडिक. त्यामुळे आता 6 जवळजवळ खासदार या भागात आहेत. यातले पुन्हा मैदानात उतरायला सगळेच जवळजवळ इच्छुक आहेत. पण काही ठिकाणी आता निश्चितपणे महिला आरक्षण होणार, काही मतदारसंघ आरक्षित होणार. त्यामुळं आरक्षित झालेल्या ठिकाणी आता मैदानात कोण उतरणार याची चर्चा उद्यापासून नक्की सुरू होईल. येत्या 1-2 वर्षानं ते आरक्षण पडेल. 2029ची निवडणूक ही नव्या निर्णयानुसार होणार. म्हणजे 273 महिला या खासदारात होणार आहेत. त्यामुळे शाहू महाराज यांच्या घराण्यात मधुरिमा राजे या मैदानात उतरू शकतात. धैर्यशील माने यांच्या ठिकाणी वेदांतिका माने या उमेदवार होऊ शकतात. अरुंधती महाडिक यांचंही नाव पुढे येऊ शकतं. याशिवाय प्रणिती शिंदे या खासदार आहेत. त्यामुळे महिला आरक्षण झालं तर पुन्हा त्याच मैदानात उतरणार यात शंका नाही. साताऱ्यातनं छत्रपती घराण्यातनं कोण उतरणार याची उत्सुकता असेल. विशाल पाटील सांगलीचे खासदार आहेत, त्यांच्या सौभाग्यवती निश्चितपणे मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत. याशिवाय शौमिका महाडिक यांचे नाव पुढे येऊ शकतं. अशी नावं भरपूर आहेत. अजून फार वेळ आहे. त्यामुळं आत्ता फार नावं घेऊन चर्चा करण्यात फारसा अर्थ नाही, कारण अजून 2-3 वर्षे अवकाश आहे. फक्त आता आरक्षण नेमका कोणता मतदारसंघ पडणार हे कळायला सुद्धा वेळ आहे. त्यामुळं
ते पडल्यानंतरच उमेदवार कोण, ऐनवेळी सुद्धा उमेदवार येऊ शकतात. अगदी महिनाभर आधी उमेदवारांची घोषणा होते. त्यामुळं आत्तापासून तयारी करून ही फारसं उपयोग नाही हे सगळ्यांना माहीत आहे. तरीही आगामी लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून आता सर्व पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे. काही अभियान सुरू केलेले आहेत, भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत. म्हणजे पक्षांची तयारी सुरू झाली आहे. तेव्हा महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे स्वतंत्र उमेदवार सुद्धा असू शकतात. दुसरीकडे काँग्रेस, उबाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार असणार की नाही हे अजून भविष्यकाळात आत्ता सांगणं कठीण आहे. कारण ज्या पद्धतीने काही समीकरणं वेगवेगळी सुरू आहेत ते पाहता 2029ची निवडणूक नेमकी कशी होणार याची उत्सुकता निश्चितपणे आहे. कोल्हापुरात 3 लोकसभा मतदारसंघ होणार असल्यामुळं अनेकांना उमेदवारीची संधी मिळणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता खासदार म्हणून आईसाहेब, ताईसाहेब, राणीसाहेब, वहिनीसाहेब यांना संधी मैदानात उतरण्याची निश्चितपणे मिळणार आहे. त्यामुळे आता कोल्हापुरात आत्तापर्यंत निवेता माने या खासदार म्हणून निवडून आल्या. सांगलीत शालिनीताई पाटील खासदार झाल्या. त्यानंतर आता या नव्या आरक्षणानुसार जर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर यापैकी एखादा मतदारसंघ आरक्षित झाला तर निश्चितपणे पुन्हा एकदा एका महिलेला खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः हे जे आरक्षण आहे ते दर 5 वर्षांनी बदलणार आहे. जे 2029, 2034 आणि 2039 या 3 निवडणुकांसाठी हे सगळं आरक्षण आहे. त्यामुळे दर 5 वर्षांनी लोकसभेचं जे काय मतदारसंघ आहेत त्याचं आरक्षण बदलणार आहे. त्यामुळं कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या सगळ्या भागात मतदारसंघात एकदा तरी निश्चितपणे महिलेला खासदार होण्याची संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. यामुळं एकूणच प्रचंड उत्सुकता आहे या विधेयकाची. लोकसभेत 18 तारखेला हे विधेयक मंजूर होईल कारण बहुमत आहे भाजपचं. विरोध कोणी करण्याची शक्यता फार कमी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 33% महिला, 273 महिला खासदार असतील. आता नेमक्या संधी कोणाला मिळेल, कोणता मतदारसंघ आरक्षित होईल याची उत्सुकता, याची चर्चा उद्यापासून निश्चित सुरू होईल. आपण पाहूया नेमकं काय होते, राजकारण कसं पुढं घडत जाईल, नेमका कोणता मतदारसंघ आरक्षित होईल, नेमकं कोणाला उमेदवारी मिळेल आणि ऐनवेळी उमेदवार म्हणून कोणाचं नाव पुढं येईल हे सगळं बघूया. मतदारसंघ वाढणार असल्यामुळं एकूणच संधी अनेकांना मिळणार हे नक्की आहे. त्यामुळं आता मैदानात, कोल्हापूरच्या मैदानात छत्रपती घराण्यातलं कोण असणार, माने घराण्यातलं कोण असणार, महाडिकांच्या घराण्यातलं कोण असणार, तिकडं वसंतदादांच्या घराण्यातलं कोण असणार, साताऱ्यात छत्रपती घराण्यातलं कोण असणार आणि सोलापुरात शिंदेंच्या घराण्यात कोण, याशिवाय मंडलिकांच्या घराण्यात कोणतरी असेल, अन्य कोणाच्या घरातलं निवडणुकीच्या मैदानात लोकसभेला निश्चितपणे नवे चेहरे येणार हे नक्की आहे. कारण मतदारसंघ वाढल्यामुळं संधीही वाढणार आहेत. त्यामुळं पक्ष आणि नवे चेहरे या सगळ्या संदर्भात उत्सुकता निश्चित आहे. 3 वर्षे आहेत अजून, चर्चा करायला आपल्याला भरपूर वेळ आहे, तयारीला सुद्धा वेळ आहे. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. राजेशाही परंपरा उजळते पिढ्यानपिढ्या. महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.